6 जून 1674 हा दिस उजाडला. ह्याच्या आधी कितीदा तरी गड चढला, पण आज मात्र त्योच रस्ता स्वर्गात चालल्यावानी वाटत होता. सूर्याची किरणं गडावर पडायच्या आधीच भल्या पहाट स्वराज्याचा सार्वभौम राजा होण्यासाठी शिवाजी महाराजांनी डोळं उघडलं. गागा भट्टान प्रधानांनी जेव्हा भारतातल्या समद्या नद्यांचा पाण्याचा अभिषेक महाराजांच्या डोक्यावर सुरू केला, तेव्हा राजांच्या अंगावरून ते पाणी अमृत बनून वाहिलं. महाराजांनी आपलं राज्य किती श्रीमंत केलं हे त्यांनी आज केलेल्या दानधर्मावरून समजलं. लाखो आया बहिणींचं कुंकू वाचविणाऱ्या त्या राजाची पंचारती ववाळताना 16 सवासनींचा ऊर भरून आला. महाराजांच्या रूपानं आता स्वराज्यावर संरक्षणाचं कवच कायमस्वरूपी धरलं गेलं. शाही कपडावर जडजवाहर, माणिक, मोती, हिऱ्यांचा अलंकार घालून जेव्हा महाराजांच्या डोक्यावर राजमुकुट बशिवला, तेव्हा आपल्या राजाचं सौंदर्य बघून देवाला बघायची भूकच मिली. जेव्हा राजसिंहासनाजवळ येऊन उभारलं, तेव्हा तर समदा जीव डोळ्यात घेऊन थांबला. शब्द मंत्रोच्चार झाल्यावर गागा भट्टाने त्यांच्या शिरपेचात मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून जयघोष केला की मग आम्ही बी बिंबीच्या देठापासून हाय तितक्या ताकदीनं राजा शिवछत्रपती की जय म्हणला. नगारखान्यात नौबती झाडल्या, तोफांचा आवाज झाला. महाराज 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर आरूढ झालं. आणि ह्यो सुवर्ण क्षण बघून आमच्या कोटी कोटी कुळांचा उद्धार झाला. शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.